तूळ राशी भविष्य जानेवारी 2024। श्री स्वामी समर्थ मित्र मैत्रिणींनो, जानेवारी मासिक राशी भविष्य 2024 तूळ राशीतील जातकांसाठी जानेवारी महिना मिश्रित परिणाम देणारा महिना सिद्ध होऊ शकतो। राशी स्वामी शुक्र महिन्याच्या सुरुवातीमध्ये दुसऱ्या भावात बुध सोबत स्थित राहील आणि त्यानंतर 18 तारखेला धनु राशीमध्ये तृतीय भावात जाईल। शुक्राची ही स्थिती धनलाभ सोबतच शारीरिक बलमध्ये वृद्धीचे संकेत देते। स्वास्थ्य समस्येतून आराम मिळू शकतो। काही लहान दूरच्या यात्रा तुम्हाला सुख देऊ शकतात। मित्रांसोबत मौज मस्ती करणे आणि फिरायला जाण्याचे योग या महिन्यात बनू शकतात। तुम्ही आपल्या कार्यक्षेत्रातील सहकर्मी सोबतही फिरायला जाण्याची योजना बनवू शकतात। तुम्ही या काळात इच्छा असेल तर नवीन व्यवसायही सुरू करू शकतात, ज्यामध्ये तुम्हाला मनासारख्या यशाचेही योग या महिन्यात बनू शकतात। शिक्षणाच्या क्षेत्रात तूळ राशीतील जातकांसाठी ही वेळ कठीण परिश्रम करवेल। शनिदेव पंचम भावात आपल्याच राशी कुंभमध्ये स्थित होऊन आपली इच्छाशक्ती प्रबळ करतील। राशी स्वामी शुक्राचे द्वादश आणि नवम भावाचा स्वामी बुध स्थित होणे तुम्हाला शिक्षणात आणि उच्च शिक्षणासाठी विदेश गमनाचे संकेतही या महिन्यात करत आहे। पारिवारिक जीवनासाठी हा महिना तूळ राशीतील जातकांसाठी चांगला राहील। तुम्ही आणि तुमच्या जीवनसाथीमधील समस्या या महिन्यात कमी होतील। एकमेकांवर निर्भरतेने विश्वास ठेवणं आणि दोन्ही मिळून आपल्या कुटुंबाच्या उन्नतीसाठी तुम्ही प्रयत्न करताना दिसाल। तूळ मासिक राशी भविष्य 2024 अनुसार जानेवारी 2024 मध्ये आर्थिक रूपात उन्नतीचा मार्ग प्रशस्त होईल। तथापि केतू महाराज तुमच्या द्वादश भावात पूर्ण महिना विराजमान राहतील, यामुळे तुमच्या खर्चात तेजी वाढेल। व्यापाराच्या माध्यमानेही उत्तम धनलाभ होऊ शकतो। धनप्राप्तीसाठी नवीन रस्तेही मिळू शकतात। तूळ राशीतील जातकांसाठी हा महिना स्वास्थ्य दृष्टीने मध्यम राहणार आहे। राशी स्वामी शुक्र दुसऱ्या आणि तिसऱ्या भावात राहून स्वास्थ्य प्रदान करेल आणि तुमच्या शारीरिक समस्याही कमी होतील। या महिन्याचे उपाय: तुम्ही उत्तम गुणवत्तेचा हिरा आणि ओपल रत्न अनामिका बोटात शुक्रवारी शुक्ल पक्षात धारण केला पाहिजे। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। श्री गुरुदेव दत्त।